हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही चाललो रांदा फॉलला. घोरपाडा देवी आमचं कुलदैवत आहे, तिच्या दर्शनासाठी चाललो. चला आता जाऊया घोरपाडा देवीला. रांदा फॉल पोहोचलोय आपण. चला आता देवीच्या दर्शनाला चाललोय. पाणी पूर्ण आटून गेले, पाणीने सोडलं वाटत आहे. इथं समोर मंदिर आहे पहिलं जुनं. पावसाळ्यात चांगलं वातावरण राहतं इकडं. नंबर लागले दर्शनाला. गाडी तर चाल ना इथं पुढं. इथं मंदिर आहे खाली. अश्विनी बसली खाली आता. जागा दमली का लगेच? दिवस आहे चुकलं तर नाही. नाही कॉममध्ये काय दे नाही निघूनच जाते. घपला कार्यक्रम म्हटलं नव्हता बांधतो भावड्या जोड घेत आहे. भावड्या मोत पण घेत आहे, थोडं जोड घेत आहे. येते विलर शिकला मला माहिती आपला हा होता मोठी नाही का नाव म्हणून सांगितलं दिली जाते ना मला दिलं विचार दिला 500 रुपये तिथून आणि बकरांना गिराई ते 1,30,000 बकरं जमवायचं जमलं झालं काय त्यांचं नाव काय बरं ठीक आहे ना तुला आपलं दर्शन झाले. आता चालले तिकडे अजून एक मंदिर आहे, तिथं दर्शन घ्यायला चालले. नवीन मंदिरामध्ये काय नाही आला माझा लागला. गोळी खायचा टाइम झाला. हिचा झाला गोळी खायचा टाइम. पावसाळ्यामध्ये जागा नाही राहत इथे एक या साईडला यायला, त्याच्यामुळे नवीन मंदिर बांधले असे अश्विनी सांगती. तुला माहिती आहे का जास्त? मग सांग मग इथलं काय काय सांग ना, इथलं कसं काय 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 म्हणजे कसं काय काय तुम्ही विचारा ना, सांगते. इथं घोरपाडा मातेचं मोठं मंदिर आहे बाहेरच्या साईडला. चला आता चाललोय दर्शनाला.
तुझ्या आधी. चिटकत ग. अश्विनीचा कॉईन टाकला 1 रुपयाचा. दोन्हीचे टाकले. किती चिटकीचे. आपलं दर्शन झालंय. आता परिसर दाखवतो तुम्हाला गोरपाडा देवीचा, रंधा फॉलचा. ते मोळा पण असतील ना हो? आग्या मोळा ना त्या साईडला राहते. इथून या साईडला जायचं आपल्याला. आता इथं दुकान आहेत मागं. पावसाळ्यामध्ये सगळे दुकानं चालू राहतात. वरच्या साईडला आलोय आता आपण. पावसाळ्यातच पण मजा येते. पावसाळ्यात चांगले हिरवागार निसर्ग राहते. पाहू शकता आपल्याला त्या टोकाला जायचं आहे मागं. हिरवागार निसर्ग म्हणजे नुसतं धुकं धुकं इकडं कुठं धुकं राहते. मग आपण एकदा आलो होतो का, आठवते का? आता किती दिवसांनी आपण आलो. इथं समोर मंदिर आहे. आपण पहिल्यांदा गेलो होतो आल्या आल्या. अजून बरेच गर्दी भाविकांची. प्रसाद लावायला येतात मंगळवारच्या दिवशी. मंगळवार आणि शुक्रवार. मंगळवार आणि शुक्रवार आहे का. आणि हे समोर ते मोठं मंदिर आहे. तिथून दर्शन घेऊन आलो आपण आता इकडं. इकडं पावसाळ्यात पर्यटनासाठी चांगलीच जागा आहे. बरेच पर्यटक येतात इकडं. इथून भरपूर पाणी राहते. हां, खळ घेते. मला वाटत आहे रांजण खळगे म्हणते त्याला. ते शिवाजी महाराजांच्या काळात राहायचे ते. रांजण खळगी ते पाण्याने होतात. पाणी येऊन येऊन. म्हणजे पावसाळ्यात ज्या पाण्याचं प्रेशर येतं त्या प्रेशर नका. चला आता पुढे जाते आपण. पावसाळ्यामध्ये डायरेक्ट नाही का सफेद सफेद आहे. तर तेवढं पाणी राहतं. आग्या मळ दिसा ना व तिकडं पुढं असते ना आहेत ते काय. ते कापारीत राहतं. कुठं कापारीत नाही. तिथं समोर वरती आग्या मळ आहेत. चला जवळ जाऊन पाहू दिसत आहेत का. झाड आणलं नाही का कापारीला. पुढं हे शेवटचं इथं एंड होतं इथं. इथला आता तुम्हाला परिसर दाखवतो. ते नाही का दिसते सफेद. कोणतं. हां, तिथपर्यंत पाणी राहते. हे सफेद दिसतंय ना, तिथपर्यंत पाणी राहते पावसाळ्यामध्ये. ते पाहत्या कपारीमध्ये छोटे छोटे दिसतात का पोळे. हे दोन दिसत आहेत का नाही काय माहिती. हां, दिसत आहेत मग. तर मागच्या ते किती राहायचे त्याने का किती होते का. त्या साईडला दिसते ना का. तिथे जाऊन पाहू. पुढं ते काय तिथे कुठं तुम्हाला दिसते ना. उन्हाळ्यात एकदम शांत वातावरण आहे. इथं समोर तिकडं आग्यामुळं बसू देत. ह्याला बोट आहे तिकडं. बोट काय करू राहिली. जाऊ आपण एक चक्कर. एवढा खाली कुठून उतरते. हा इथून रस्ता आहे हा. नका नका. तुला पाहता येते का. तुम्ही आहेत ना. चला आता घरी चाललो आपण. होणे बरं झाले.
10 वाजलेत आत्ताशी तरी. हम्म. आपण तरी किती इथं 8 8:30 ला आलो असेल ना. 8:30 वाजता आलो होतो. घरी पोहोचलोय मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.